एक मुलगी 18-19 वर्ष वयाची, ती बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या. तिने त्या बातम्यांचा अभ्यास केला आणि त्या बातम्यांवरून तिने असा निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीचा जास्त छळ होतो. सून नावाच्या स्त्रीला फार त्रास दिला जातो. सून नावाच्या स्त्रीच्या जास्त आत्महत्या होतात. सासू नावाच्या स्त्रीचा छळ होत नाही, सासूला त्रास दिला जात नाही, सासूची आत्महत्या होत नाही. मग एक दिवस ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, मी आहे ना बया सून होणारच नाही, मी सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासू होणार. जमल का मावशी, जमल का? आजीबाई, ओ आजीबाई, खरं सांगा, बायको न होता, सून न होता, डायरेक्ट सासू जमल का? बिना अकलीचा कांदा, काही सारासार विचारच केला नाही. तसं मला वाटतं याही महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही. महाराज म्हणाले की मुलगीच श्रेष्ठ आहे. जी मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याबरोबर दररोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याला घटस्फोट मागते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला भांडी घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः पार्टीला जाणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? मिरवणुकीत वरावतीत डीजे समोर दारू पिऊन नाचणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली चित्र विचित्र कपडे घालणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशन करणाऱ्यांना तर वाटतं आमचा देह जणू काही चिरंजीवच आहे की काय, म्हणून त्या देहाला एवढं सजवतात, एवढं नटवतात. अरे फॅशन करू नये असं आम्ही म्हणत नाही, फॅशन करा, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं, काहीतरी प्रमाण असावं. आज आमची तरुण तरुणी फॅशनच्या आहारी गेलेली आम्हाला दिसते. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची फॅशनची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा, तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची फॅशनची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून, वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून ज्ञानाची उंची वाढवा. असं बोलून आम्हाला कुणाचं मन दुखवायचं नाही किंवा कायद्याचेही उल्लंघन करायचे नाही, पण समाज प्रबोधनासाठी आज हे बोलणं गरजेचे आहे. याचा अर्थ सर्वच मुलं मुली असं वागतात असं नाही. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात आणि आपल्या आई बापाची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आमची तरुण तरुणी शाळेचा अभ्यास न करता मोबाईल मध्ये गुंतलेले आम्हाला दिसतात आणि परिणामी शाळेमध्ये नापास होतात. मग नापास झाले की काही काही महाभाग आत्महत्या करतात. अरे आत्महत्या करणे हा योग्य पर्याय नाही. माणसाने आत्महत्या करूच नाही. आत्महत्या करण्यासाठी माता पितांनी तुम्हाला लहानचं मोठं केलेलं नाही. आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला शाळा कॉलेजला पाठवलेले नाही. आत्महत्या करण्याचे हे शाळा कॉलेज तुम्हाला शिकवत नाही. आत्महत्या करण्यासाठी आई वडील तुमच्यावर खर्च करत नाही. आई वडिलांचा विचार करा, त्यांची आज्ञा पालन करा. माता पितांची आज्ञा पालन करणारा मुलगा प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला समजली. मंथरेच्या तर पोटातच गोळा उठला.
आणि बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं देखवतच नाही, त्यांचं मनच वाईट असतं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. वाईटांच्या मनामध्ये काही वाईटच विचार येत असतात. एक जावई सासूरवाडीला गेला, सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली, घरी येईनाच. सासूबाई चिंता करू लागला, अजून कसे येईनात, कुठे गेले असतील, अजून कसे येईनात, कुठे गेले असतील, दारू तर नसतील ना पिले. सासरा म्हणतो, अग असे वाईट विचार करू नये, माणसाने चांगले विचार करावे. काय झालं असेल मग? अग कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये ते मेलेही असतील. पायाचे चांगले विचार. दुसऱ्याला म्हणतो चांगले विचार करा, आणि याच आणि बऱ्याच लोकांचं असंच असतं. खरा तो एकची धर्म जगाचे बांध करावे. विठ्ठल मंथरेला दमच पडेना, नुसती उलघाल, नुसती उलघाल. गेली कैकेयीकडे. कैकेयी म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. हा मला नको सांगू. अगं पण मला नको सांगू. पुढचे रामायण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. राजा दशरथाकडे 2 वर मागून घेतले. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? किती वर्ष वनवास? 14 वर्ष वनवास. कोणी दिला? कैकेयी आणि मंथरा. कोणी दिला? कैकेयी आणि मंथरा. मग मला आता सांगा, रामाला 14 वर्ष वनवासाला कोणी पाठवले? कैकेयी आणि मंथराने. मग मला आता सांगा, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी आणि मंथरा श्रेष्ठ, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी आणि मंथरा श्रेष्ठ की श्री प्रभू रामचंद्र श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? रामचंद्र. कोण श्रेष्ठ? प्रभू रामचंद्र. राम श्रेष्ठ. आणि राम हा मुलगा आहे म्हणून कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळ यांचे काय म्हणणे आहे, हे आता काय तुंतुण वाजवणार आहे ते आपण पाहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला तुंतुन म्हणणाऱ्या या महाराजांनी टिमकी वाजवली. काही टिमकी वाजवायची लय हौस. टिमकी कळाली का? पण टिमकी वाजवणे म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवणे. आणि काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू, का इंडियनच आणू, काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले, 7-8 मंडळी आले. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये बरं. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू, का इंडियन
इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली इंडियनच नाश्ता आण. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे खा कांदा पोहे. तेवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी आमचे भैया कुठे दिसत नाही हो, भैया कुठे गेले, भैयाला बोलवा. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. रामू आला, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टरांना आणू. तिनं तो डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चहा आहे ना, हिनं एवढे नवरे कधी केले. आणि हे एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोक्या काय करीत होता, आपला मसोबा झोपला होता का काय. विठाला 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 जसा त्या बाईला टिमकी गाजवायची लय आऊस, तसं मला तरी वाटतं मला तुंतुना म्हणणाऱ्या या महाराजांची सुद्धा अशी टिमकीच असली पाहिजे. कशावरून लक्ष देऊ नाही का. महाराज काय म्हणाले, मुली डीजे समोर दारू पिऊन नाचणाऱ्या त्या मुली श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही. पुरुष मंडळ म्हणाले की नाही, हो म्हणा. पण मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या छत्रपतींच्या शिव जयंतीला छत्रपतींसमोर दारू पिऊन डीजे लावून नाचणारी मग ती मुलं श्रेष्ठ आहेत का. परंतु सर्वच मुलं मुली असे असतात असं नाही. काही काही मुलं मुली हे सुसंस्कारित सुद्धा आहे. आज आपण समाजामध्ये पाहतो, वाढदिवसानिमित्ताने बरेच लोक वेगवेगळ्या पार्ट्या करतात, काय धिंगाणा करतात. परंतु आमच्या चक्रधर पौळ पाटील साहेबांनी सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. असे मुला मुली काही काही सुसंस्कारित सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नाही, महाराज आणखी काय म्हणाले होते, नवऱ्याने भांडे घासावे, नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोने बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्यात. मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का, असं महाराज म्हणाले की नाही. बचत गट तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना, म्हणाले की नाही. पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर गप्पा मारते तो तिचा बॉयफ्रेंड, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना, मग तो मुलगा श्रेष्ठ का. अहो महाराज, एका हाताने टाळी वाजत नाही, या टाळ्या गुपचूप वाजतात, त्याही दोन्ही हाताने. आणि एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या गालात कशी वाजून दाखवू का तुम्हाला, तशी मी या महाराजांच्या गालात वाजवणार नाही. विठाला 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 विठाला. मला सांगण्याचे तात्पर्य, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी, अधपतनासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून जबाबदारहीन मुलं मुली याला जबाबदार आहेत. म्हणून आजकालच्या मुला मुलींना जबाबदार बनवणे गरजेचे आहे. त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे ज्ञानी घडवण्यासाठी त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड भगवंताचे चिंतन घडवणे गरजेचे आहे. गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, गीता भागवता करीती श्रवण, करीती श्रवण.
विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्रा होती जे सात्विका कुणी कन्या पुत्रा होती जे कुणी कन्या पुत्रा होती जे सात्विका कुणी कन्या पुत्रा होती जे सात्विका कुणी कन्या पुत्रा होती जे भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्या मुला मुलींनी गीता भागवताचे श्रवण केले, अखंड भगवंताचे चिंतन केले, त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. त्यांच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला म्हणून समजा. आणि आमची मुलगी तर दोन्हीही कुळांचा म्हणजे 42 पिढ्यांचा उद्धार करते. आमची मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. आणि आमचा मुलगा दोन्हीही कुळ पिऊ पिऊ पार नरकात घालतो. दारू पिऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो, आई बापाची मारहाण करतो, आई वडीलच आपले भगवंत आहे हे सुद्धा तो विसरून जातो. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत आहे ते आदि दर्शन तू घ्यावी रे. जन्म देणाऱ्या आई बापा मानसा आई वडीलच आपले भगवंत आहे हे सुद्धा तो विसरून जातो. असो,
पूर्वीपासून समाजाने श्रेष्ठ अशा मुलीलाच त्रास दिलेला आहे. पूर्वीपासून बघा, पूर्वी आपल्या भारत देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती. म्हणजे नवरा मेला की बायको सती जायची. त्या पेटलेल्या सरणामध्ये जळून मरायचे. एवढेच नाही, ती मुलगी जर त्या अग्नीमधून बाहेर निघू लागली तर बाकीचे माणसं तिला बांबूने त्या अग्नीमध्ये ढकलायचे. मग मला सांगा, आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही असं कधी पाहिलं का? पुरुष मंडळ, बायको मेली, बायको मेली आणि नवरा सता गेला. सता सता आहे का अशी प्रथा? महाराज बोला की आता आज काय पाहता? पतिव्रतेची फार किंमत सांगितली. अहो, पत्नीने मनाने सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार करायचा नाही. आणि पुरुषांनी किती बायका करायच्या ते चालायचं. मग पुरुषांना पत्नी व्रता नियम का नाही? एवढंच नाही, ती मुलगी आपलं माहेर सोडून, आपलं घरदार सोडून, आपले मित्र मैत्रिणी सोडून एका मुलाच्या घरी नांदायला येते. मग लग्न झाल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला येते असं का? मुलगा मुलीच्या घरी नांदायला का येत नाही? एवढंच नाही, लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं नाव, स्त्रियांचं आडनाव बदलतं की नाही? मोठ्याने बोला सर्वजणी, बदलतं की नाही? मग स्त्रियांचंच नाव, स्त्रियांचंच आडनाव का बदलतं? पुरुषांचं नाव, पुरुषांचं आडनाव का बदलत नाही? एवढंच नाही, लग्नामध्ये स्त्रियांचं वय कमी आणि पुरुषांचं वय, मग स्त्रियांचंच वय कमी का? पुरुषांचं वय कमी असेल तर काय संसार होणार नाही का? कुत्रं चावण का? मग हे सर्व का? त्याचे कारण आहे. त्याचे कारण असे आहे, हे सर्व स्वीकारण्याची हिम्मत फक्त स्त्री मध्येच आहे. म्हणून स्त्री ही सर्वात महान आहे. आणि हे सर्व स्वीकारले की मग मुलीच्या दोन्हीही कुळांचा उद्धार झाला म्हणून समजा. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. कबीरजी महाराज सांगतात, ओ माई मै दोनों कुल उजियारी, ओ माई मै दोनों कुल उजियारी, ओ माई में दोनों कुल उजियारी, ओ माई में दोनों कुल उजियारी. सासू ननंद पट्टिया मिली बदलो, बस गई परला गानी, बस गई परला गानी. सासू ननंद पट्टिया मिली बदलो, बस गई परला गानी, बस गई परला गानी. मुलगी ही दोन्ही कुळांचा उद्धार करते. मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? चालू तर रात्रभर. तुम्ही म्हणाल महाराज, मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ?
तुम्ही म्हणाल आमचीच डोके चक्रावून गेले, याचे उत्तर तुम्हीच सांगा. तर ध्यान देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. छत्रपती शिवाजी महाराज कोण, मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले. मा जिजाऊ आईसाहेब कोण, मुलगा का मुलगी? कोण आहे? मग कोण श्रेष्ठ? म्हणून तर मा जिजाऊ आईसाहेबांना आमचे कवी सुद्धा मानाचा मुजरा करतात. धन्य धन्य थोर शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा सारा सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी. दीन तुकड्यांना नव्हता होवाली. दीन दुबळ्यांना नव्हता होवाली. दीन दुबळ्यांना नव्हता होवाली. आया बहिणींना संकट काळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी कोणी अशी मानती आई गुन्हा इतिहास गाई. अशी मानती आई गुन्हा इतिहास गाई. राजा धनाचा ठिकाणा दिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझी जाऊ आईसाहेब की. जय. मुजरा मानाचा 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 जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, पण छत्रपतींना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले आणि त्या एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने 11 प्रयोग केले. किती प्रयोग केले? 11 प्रयोग केले. त्या भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. कोणी अवतार घेतला? भगवंताने. देवाने कोणाला वाचवण्यासाठी? भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी. कोणाला वाचवण्यासाठी? प्रल्हादाला वाचवण्यासाठी. भक्त प्रल्हाद कोण, मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? संत जनाबाई महाराजांना देव जात्यावर दळण लागला. कोण? देव देव कोणाला दळण लागला? जनाबाईला. कोणाला? जनाबाईला. जनाबाईला. जनाबाई महाराज कोण, मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले ते एक पुरुषच आहे. पुरुष म्हणजेच मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? चहावरच पार्टी फसली. पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले ही होत्याच ना. आणि त्या एक स्त्री आहे म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल. कारण स्त्री ही एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण महान आहे? स्त्रीची जोपासना करावीच लागेल. स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल. पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो एक पुरुषच आहे. आणि तो पुरुष वाघ आहे. वाघ म्हणजेच मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? पण त्या वाघाला सांभाळणारी, त्या वाघाला सांभाळणारी, त्या वाघाला दूध पाजून मोठं करणारी, नवे नवे त्या वाघाला जन्म देणारी ही वाघीण आहे. वाघीण ही मुलगी आहे, स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे. आणि पत्नीशिवाय पती अधुरा आहे. पत्नीशिवाय पती अपूर्ण आहे. म्हणून पत्नी म्हणजे मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे. स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे. पण सुंदर आणि रमणी जरी होय तरणी पुरुषाविन कामीन शोभा न पवे बापा. म्हणजे पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही. मुलगा वारस आहे, मुलगी पारस आहे. मुलगा शब्द आहे, मुलगी अर्थ आहे. मुलगा ताण आहे, मुलगी मान आहे. मुलगा संस्कार आहे, मुलगी संस्कृती आहे. मुलगा गीत आहे, मुलगी संगीत आहे. वा वा वा. आता माझ्या लक्षात आलं. स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, स्त्री बहीण आहे. म्हणून स्त्री ही फार महत्वाची आहे. आता माझ्याही लक्षात आलं. स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे. म्हणजे स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे. म्हणजेच पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही. म्हणून पुरुष हे श्रेष्ठ आहे आणि स्त्री ही श्रेष्ठ आहे. मुलगा ही श्रेष्ठ आहे. मुलगी ही श्रेष्ठ आहे. म्हणून मुलींना जन्माला येऊ द्या. स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या, आनंदाने मिष्टान्न भोजन द्या, आनंद उत्सव साजरा करा. आणि ज्यांनी सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले, ज्यांनी स्त्रीभ्रूण हत्या केलीच नाही, नवे नवे भ्रूण हत्याच केली नाही, अशा सात्विक परिवाराची तुकोबाराय म्हणतात माझ्या हातून सेवा घडो. तुका
टाळकरांनी खणखण खणखण टाळ वाजवली, मृदुंगचार्याने देखील दंदन दंदन पकवाज वाजवला, आमच्या गायनाचार्याने सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केलं नाही, काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले, पण काहींनी कसे केले हे ठेवा रे काय, हे ठेवा रे काय. हे काही भजन झालं का? भजन ते ओंगाळवाणी. भजन कशासाठी असतं? भजन स्वतःचा उद्धार होण्यासाठी असतं. आमच्या चक्रधर साहेबांनी एवढा सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला का? कारण या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी नामस्मरण घडावं, त्या निमित्ताने आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. म्हणून सर्वांनी ते भजन करण्यासाठी हात वर घ्या, सर्वांनी हात. वा वा, तिकडे बसलेले खुर्चीवरचे पुरुष मंडळ, हा दोन्ही हात वर घ्या. हा, सर्वांनी प्रेमाने भजन करा. ऐकडच्या महिला मंडळ तुम्ही पण हात वर घ्या. शूटिंग वाले दादा यांची शूटिंग घ्या. कोणाकोणाचे हात खाली त्यांची शूटिंगच नका घेऊ. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर